करत असताना बरेच सारे चॅलेंजेस येतात. पहिल्यांदा लोक विश्वास ठेवत नाहीत. हो. पहिल्यांदा म्हणतात तुम्हीच टिकणार आहात का. सो आमचा स्वतःवरती विश्वास होता. जिथं जे आम्ही एखादं फर्स्ट स्टोअर दिलं तर त्या स्टोअरचा तेवढा सेल सपोज झाला नाही तर आम्ही तिथं जाऊन स्वतः काम करून त्यांना त्या मंथचं टार्गेट जे आहे ते कम्प्लीट करून दिलं. मग त्यांचा एकदा विश्वास बसल्यानंतर ते कंटिन्युअसली काम करायला लागले. नाही, सुरुवातीचा जो काळ असतो तो ट्रस्ट ठेवणं खूप कठीण असतं. हो. आणि दुसरी गोष्ट आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात ऑनलाईन म्हणल्यावरती खूप हो. वेळानंतर विचार करतात विश्वास अच्छा, ठेवण्यासाठी. हो. पण आज जे मॅम मी बघतो ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रत्युषचं आज डिस्ट्रीब्युटरशिप होतं, माल जातो सगळीकडे. पण जो एक ट्रस्ट आम्ही बिल्ड केला मार्केटमध्ये, आज तुम्ही पण बघताय छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारो डिस्ट्रीब्युटर आमचे वर्क करतात. येस. छत्रपती संभाजीनगर सिटीमध्ये आज माझे 5 आउटलेट आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आज एवढा मोठा आज कारोबार आहे. पण हा ट्रस्ट बिल्डिंग 2023 मध्ये नव्हता. तेव्हा लोकांना विश्वास बसत नव्हता. ज्यावेळी मला आठवतंय 2023 मध्ये मी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फर्स्ट टाइम आलो होतो इथे, तर मला खूप लोकांना विश्वास देऊन सांगावं लागत होतं, यार ठेवा विश्वास एकदा आमच्यावरती. हो. कारण याच्यामध्ये सगळ्यात मूळ जो विषय होता ना मॅम, तो म्हणजे आम्ही सर्वसामान्य आहेत. हे बघा, अंबानीच्या मुलावरती विश्वास ठेवणं सोपं आहे, पण सर्वसामान्यांच्या मुलावरती विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. Actually. आणि तिथं थोडासा आम्हाला वेळ गेला. पण आज अशी वेळ आहे की आज फक्त नावावरती काम होतं सगळीकडे. सो डिजिटल वर्ल्ड आहे आता सध्या आणि